गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे अळूचं पारंपरिक पद्धतीने केले जाणारे अळूचं पदपद किंवा अळूची भाजी. त्याच्यासाठी हे बघा, हाताला तेल लावून अळूचे पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि ते कापून घ्यायचे. देठं पण बारीक कापून घेतली बघा त्याची. आता याच्यातच आपल्याला शेंगदाणे आणि डाळ हे बघा भिजत टाकलेले ते आता हे आपण टाकून सगळं एकत्र शिजवून घेऊ. आता आपण हेच कुकरमध्ये आपण लावून घेऊया आता. आणि एक 4-5 शिट्ट्या काढून घेऊ आता कुकरमध्ये ठेवून आपण. 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजतं ते. आता आपण 4 शिट्ट्या घेऊन टाकू. चला तर मग आता अळूची भाजीला आपण फोडणी देऊन घेऊ. थोडं तेल टाकून घेतलं तर तेलामध्ये आपण जिरे टाकूया. हिंग टाकून घेऊ. लसूण, 2 मोठे तेल, 2-3 छोटे लहान मिरच्या आहेत. मोठ्या असतील तर तुम्ही 2च टाका. हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता, त्यात हळद टाकून घेऊ आपण. धणे पावडर, तिखट पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. गरम मसाला टाकून घेऊ आपण. आपण हे घोटलेले आहे ना डाळ, घोटले तिथं डाळ टाकून घेऊ आपण. फोडणीचा वास याच्यातच जरासं होतो आपण. हे शिजवल्याचं पाणी टाकायचं. 1 चमचा गूळ टाकते. आणि आपल्याला थोडंसं आपण ओल्या नारळाचं पण हे टाकू. घट्टपणा येतो त्याने छान भाजीला. मग तुम्हाला बेसन नाही टाकलं तरी चालतं. मग आता याच्यामध्ये आपण थोडंसं चिंचेचा कोळ टाकून घेऊ. चिंचेचं कोळ याच्यासाठी का आपल्याला खाजरी असते ही भाजी, तर चिंचेच्या कोळमुळे घशात खवखव नाही होत आपल्या. तर छान उकळी आणून घेऊ आपण हिला. मीठ टाकून घेऊ. बघा किती छान दिसते. उकळली काही लगेच आळायला आता ही भाजी. आता छान दणदणीत उकळी काढून घेऊ आपण. चांगली शिजून जाईल छान भाजी. भातावर खायला अशी छान लागते जरा ग्रेव्हीची असली का. उकळी घेऊ आपण. बघा छान उकळली आपली भाजी. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घट्ट पण करू शकता. आता सर्व करून घेऊ आपण. किती छान झाली आपली भाजी अळूची.